करिअर ग्रोथ साठी आपल्या सहीमध्ये काय असायला हवं? येस, आता करिअर म्हटलं की म्हणजे प्रोफेशन हे आपलं जुळलेलं आहे तुमच्या सरनेमशी. अच्छा. तर म्हणजे तुमचा जो सरनेम आहे त्याचा फर्स्ट लेटर हा मोठाच असायला पाहिजे. आणि फर्स्ट थिंग, तुमच्या सिग्नेचर मध्ये तुमचं सरनेम दिसायला पाहिजे जर तुम्हाला करिअर ग्रोथ हवं असेल तर. जसा तुम्ही फक्त म्हणाल की मी कविता लिहिते आणि के लिहिते कारण खूप मोठं होतं, नाही, तसं चालणार नाही. असं कविता के म्हणून लिहायचं नाही आहे तुम्हाला पूर्ण कुलकर्णी. आणि याच्यामध्ये पण हा के फर्स्ट लेटर हा क्लिअर असायला पाहिजे आणि मग तुमचा कुलकर्णी येणार आहे. इथे आता डॉट नको, हा असा सोडून द्यायचा नाही आहे. इथे आपली सरळ लाईन पाहिजे आहे. आणि मी जसं म्हटलं आहे परत इथे म्हणेल की ते परत मला त्यांची ऍस्ट्रॉलॉजी न्यूमरॉलॉजी हे बघून त्यांची पूर्ण सिग्नेचर ठरवता येईल, म्हणजे त्यांचं करिअर ग्रोथ होणार आहे. बरोबर. पण जे आता समजा ऐकणारे सामान्य आपले जे व्ह्युअर आहेत त्यांच्यासाठी ही एक टिप झाली की करिअर ग्रोथ हवी असेल तर सरनेम जे आहे त्यातलं पहिलं लेटर कॅपिटल पाहिजे आणि सरनेम हे पाहिजेच. अंबानी किती मोठे असू द्या, सगळ्यांचे बघा तुम्ही. मुकेश अंबानींची सही अंबानी आहे त्याच्यामध्ये, अडाणीच्या सरनेम मध्ये अडाणी आहे. जितके मोठे आहेत अमिताभ बच्चन बघा, बच्चन आहे, बरोबर आहे ना. तर ज्यांचे मोठमोठे कामं आहेत ना ते पण आपले सरनेम लिहितात बरोबर. आणि आपण काय लिहितो, अजून एक चूक काय केली जाते, तुमचंच नाव घेऊया आता की करिअर ग्रोथ ज्यांच्या नावापेक्षा आपण आपले एक व्ह्युअरचं नाव घेऊया, याच्यामध्ये मनीषा देशमुख असं. बरं, आता आपण मनीषा देशमुख यांचं इथे मी लिहिते आहे की मनीषा, मला माहिती नाही तुमचं कसं आहे पण मी इथे दाखवते आहे की यांनी असं लिहिलेलं आहे मनीषा. बघा, मला लिहिता पण येत नाही कारण माझा माइंड तसा नाहीये. आणि यांनी डी असा केला आणि हे असं केलं, यांना कधीच ग्रोथ नाही. काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. तर हे असं नको. बरोबर. सेकंड थिंग, हे कट न करता त्यांनी मनीषा नाही लिहिला, एम लिहिला आणि देशमुख म्हणालात ना तुम्ही, देशमुख मधातले सगळे कट केलेत यांनी, पूर्ण लेटर्स गायब केले. असे लोकांना काय होतं, एकतर स्टमक इश्यूज असणारच आहेत, समोरच्या व्यक्तीला ते एक्सप्लेन करू शकत नाही की त्यांना काय हवं आहे, आणि करिअर ग्रोथ यांची थांबतेच. तर हा प्रॉब्लेम येतो. सरनेम चांगलं ठसठशीत दिसायलाच हवं करिअर ग्रोथ साठी. आणि इथे अजून एक सांगेल रिलेशनशिप साठी, मला एकदम आठवलं एक, फादर आणि सनचं जे होतं त्यांचं सगळं करून झालेलं, पण त्यांच्या घरामध्ये ते कुळबुर होतीच. मग त्यांची सिग्नेचर मी बघितली तर त्यांच्या घरामध्ये त्यांचे फादर जे होते, म्हणजे जो घरचा कर्ता पुरुष होता, त्याचं नाव मी ते सांगत नाही पण व्ही वर्ण होतं. आणि त्यांच्या फादरचं नाव जे होतं ते जे वर्ण. तर ते काय करायचे, व्ही केला आणि त्याच्यावर असा जे केला आणि मग व्हॉट एव्हर जे काही होतं ते लिहत होते. हे जे आहे ना, स्वतःचं नाव आणि फादरचं नाव एकमेकावर लिहिणे, इट्स टोटली रॉंग. अच्छा. तुमचं तुमच्या फादर सोबत पटणार नाही आणि नंतर तुमचं आणि तुमच्या मुलाचं पण जमणार नाही, कारण तुम्ही काय केलेलं आहे, एकमेकांवर बसवलंय. इट्स टोटली रॉंग. आणि त्याच्यावर अजून हे तर कट पण झालंय आणि त्याच्यावर अजून सरनेमचं पण काही लिहिलं तर मग तर संपला विषय. बरं, तिथेच सगळी चिडमिड कटकट होणारच. बरोबर. आता तुम्ही ना अंडरलाईन मारून दाखवलीत, तर अंडरलाईन सगळेजण करतात, बऱ्याच जण करतात, पण मग ती कशी असावी, अर्धी असावी, पूर्ण असावी? आता एखादं नाव परत विठ्ठल पण एक पेज पण चेंज करते. जसं नाव आहे आता विठ्ठल, ETHAL. आता ही वरती जाणारी ही परफेक्ट अंडरलाईन आहे. ओके. इथे डबल करायची नाही आहे. सेकंड, असं रिटर्न यायचं नाहीये. ओके. हे जे आहे हे रिटर्न येणारी लोक जी आहेत ही आधी हो म्हणतात, मग नाही म्हणतात, मग नाही म्हणतात, मग हो म्हणतात. ऑलवेज कन्फ्युजन असतं. बरोबर. आणि यांच्या लाईफ मध्ये 50 पर्यंत स्टॅबिलिटी येत नाही. 30-40 चे एजचे होतात तेव्हा पैसा येतो आणि मग परत ते बॅक टू पॅव्हलियन.
म्हणजे बरोबर. परत त्याच स्थितीत येतात, त्या स्थितीत येतात. तर हे असं कधीच नको आहे. नावाच्या खाली नावाच्या खाली म्हणजे जसं आता परत विठ्ठल लिहिलेलं आहे हे आणि त्यांनी असं केलं, असं नको. असं नको. त्याच्यानंतर अजून एक आहे याच्यावरती अंडरलाईन, ही तर बिलकुल नको, कधीच नको, कारण तुम्ही स्वतःच्याच नावाला कट करता आहात. इट्स टोटली रॉंग आहे. तर ह्या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. की अशी आपली अंडरलाईन नको व्हायला. त्याच्यानंतर असं पण तुम्ही बघितलं असेल तर हे पण टोटली रॉंग आहे. याच्याने तुम्ही लाईफमध्ये खूप कन्फ्यूज असतात की मला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. आणि ग्रोथ तेव्हाच होते जेव्हा तुम्ही कन्फ्यूज नसता, ठाम असतात आपल्या मताला, आणि ते परफेक्ट असायला पाहिजे, तो करेक्ट असायला पाहिजे.